जॉबला असल्या कारणाने फार कमी स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय आणि त्यांनाही देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि त्यानंतर आमचे मित्र राहुल पाटील, आणखीन एक दमदार मराठी समालोचक अकुलवाडी. भाऊ भासे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. राहुल पाटील आमचे मराठीचे समालोचक आणि त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. आणि यानंतर अजिंक्य भौड, आणखीन एक दमदार मराठी समालोचक आमचे परम मित्र अजिंक्य भौड. समीर दादा गायकर यांच्या शुभ हस्ते अजिंक्य भौड आमचे समालोचक मित्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकला, डे नाईट फॉर्मॅट, एक दिवसामध्ये कदर दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आमचे दमदार समालोचक त्यांचा सन्मान केला जातोय. मैत्री चषक आरी आंबिवली 2026 या स्पर्धेमध्ये सर्व या ठिकाणी खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी मी करतोय. मॅचला सुरुवात होईल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय 25 आणि अचानकच हे मैदान ऐतिहासिक क्रीडांगण. चला काळुंद्रे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. काळुंद्रे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पुढील एक सन्मान आपण घेतोय. गरिबीमधून दिवस काढून आज जे स्वतःचा व्यवसाय म्हणजे साईराज सिक्युरिटी ज्यांनी उभी केली, ऑल रसायनी व तळोजा अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचं खरंतर सिक्युरिटी साईट सध्या चालत आहेत जोरात. ते सन्माननीय नंदुशेठ जिंजोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि या साईराज सिक्युरिटीचे ओनर आहेत, प्रोप्रायटर, त्यांचा सन्मान. धन्यवाद. डावाला सुरुवात झाली. वाशिवली आणि काळुंद्रे या दोन टीम मध्ये पनवेल तालुक्याचा संघ प्रवीण घरत यांचा, काळुंद्रे आणि एका बाजूला पंकज जीवन त्यांचा संघ वाशिवली तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना असेल 4 षटकांचा. लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलेत सतीश शिंदे, लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल स्विच केलाय. व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. रिव्हर्सचा फटका. अल्टी पल्टी बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर कल्टी. वेलकम बाउंड्री 4. पाहायला मिळाला. राहुल यांच्या बॅटमधून प्रवीण घरत नॉस्टॅगिंग एंडला. पुढचा बॉल स्लॉग इट. बैठक गुडघा टेकत असताना ऑन साइडला पिकअप. स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. दुसऱ्या बॉलला षटकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. धन्यवाद. खरं तर प्रेक्षक कमाल कॅचसाठी आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर का तुम्हाला हे पारितोषिक पटकवायचं असेल तर तुम्हाला सीमारेषा बाहेर झेल पकडावा लागेल. ही विनंती असेल. कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. लास्ट मोमेंटला माऊरल्यांच्या पलीकडे तुम्हाला झेल पकडावा लागेल. 100 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅचसाठी आहे. या ठिकाणी आपण पाहताय कदम महबूब मेहरबान फॅन्स क्लब मंगलमूर्ती काळुंद्रे. सध्या आपण पाहिला सध्याच्या घडीला 2च खरं तर क्षेत्रामध्ये सर्वात जास्त गर्दी. एक म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट आणि दुसरा बैलगाडा शर्यत क्षेत्र. आणि या ठिकाणी आपण पाहताय कदर महबूब मेहरबान फॅन्स क्लबचे ओनर, स्वतः या बैलांचे मालक रुद्र आमच्या समोर आहेत आणि त्यांचं देखील स्वागत. फुल लेन बॉल वेगात टाकलाय आणि इथे आपण पाहिला एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या वतीने. स्ट्रॉंग अपील झाली. जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अपिलामध्ये उत्साह होता. खरं तर पंकजला वाटतं त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला असावा, पण कधी कधी थोडासा आवाज तोही महत्वाचा आहे. रुपेशी दळवी खरं तर आमचे हिंदीचे समालोचक या ठिकाणी आलेले आहेत. बघा थोडी लगबग आहे त्यामुळे क्षमा मागतो मी दोन्ही संघांची. आणि यस अतिशय महत्वाचा कॉल, कारण पहिला सामना थोडी लगबग आहे व्यासपीठावरती. आम्ही त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करू आणि नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसऱ्या बॉलला कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल
समोर लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना बॉल चालला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने अपिश कव्हर ड्राईव्ह. आणखीन एक चौकार या ओव्हरमध्ये दुसरा चौकार होतो बॅटिंग करणाऱ्या काउंद्रे टीमसाठी. धन्यवाद. मैत्री चषक मैत्रीचं प्रतीक असणारी ही स्पर्धा सर्व मित्र या ठिकाणी एकत्र आले आणि आई आंबिवली खर्द यांच्या वतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन डे नाईट. सध्या आपण पाहिला बरेचसे रिस्ट्रिक्शन असताना देखील या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा वेगात टाकत असताना फुल लेन बॉल याही वेळेला बॉल चालला बॅट अँड पॅटच्या मधून विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल एक्सप्रेस चेंडू पाहायला मिळाला. मोहपाडा मार्केट एंड करून मात्र या षटकाला सुरुवात. पहिल्या ओव्हरला खूप चांगलं क्रीडांगण अचानकचं मैदान मी मगाशी म्हटलंय ऐतिहासिक मैदान आहे. अनेक नामांकित खेळाडू या क्रीडांगणामध्ये खेळलेले आहेत परंतु आज ग्रामीणचा थरार तुम्हाला या मैत्री चषकाच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. राऊंड द विकेट स्विच करण्यापर्यंत बॉल मागे चला विकेट किपरलाही बीट केलाय आणि डीप मध्ये बॉल निघाला लॉंग स्टॉपला आउटफील्ड मैदानाची फास्ट थांबेल का अगदी अंतिम क्षणाला बॉलला थांबवत असताना इथे आपण पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. परत 3 झाल्या असता सुरुवातीला वेगात जर का पहिली रन कंप्लीट केली असते तर कदाचित 3 देखील झाल्या असं पण 2 धावा आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना काळुंद्रे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल बिनबाद 16 धावा. डीजे आणि बघा जर का सामना चालू असताना गाडी मैदानामध्ये आली हा रहदारीचा रस्ता आहे मैदानाच्या आतून त्यामुळे आपण धावू शकताय. हॅलो लक्षात असू द्या जर गाडीला बॉल लागला तरी रन तुम्ही घ्यायचे थांबायचं नाहीये. जितक्या रन येतील त्या काउंट केल्या जातील कारण हा नेहमीचा रहदारीचा रस्ता असल्या कारणाने ही महत्वाची सूचना आम्ही सर्व संघांना देतोय. आणि वेळोवेळी बऱ्याच स्पर्धा आम्ही पाहिल्या तेव्हाही इथून रहदारी चालू असते त्यामुळे जेव्हा सामना चालू असेल गाडी आली तेव्हा बॉल लागला तर तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू शकत नाहीये. सेकंड ओव्हर पहिला बॉल प्रवीण गरजसाठी पहिला बॉल टॉस केलाय गोलंदाज आहे त्या ठिकाणी सेकंड ओव्हर मध्ये प्रवीण शिंदे हा खेळाडू खालापूर परिसरातील खालापूर तालुक्याचा संघ आणि एका बाजूला पनवेल तालुक्याचा संघ 2 टीम मध्ये ही लढत आहे वाशिवली आणि काउंद्रे या 2 संघामध्ये. प्रवीण गरज सफल होत असताना पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील हलकीशी कडा बॉल मागे चला विकेट किपर कडे कॉट बिहाइंड द विकेट. सोडलंय NISM चे मॅनेजर आदरणीय मोहन सर इंगळे यांचं आगमन या ठिकाणी झालं त्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर काही दिवसापूर्वी आपण 40+ मास्टर प्रीमियर लीग पाहिली त्या क्रीडांगणावरती NISM चे एक प्रसिद्ध मैदान आणि तिथले आमचे मॅनेजर आदरणीय इंगळे साहेब त्यांचं आगमन त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विकेट प्रवीणचा मिळाला. प्रवीण गरज बाद होताना पहिले परेश चिखलेकर मैदानाकडे चाललेत पॉवर प्ले स्पेशालिस्ट खरं तर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पण आता 1 डाऊनला तो मैदानामध्ये आला. सेकंड बॉल दिशा दिली आहे लेट कटचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला खेळत असताना खरं तर 1 रन या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 17 धावा 17 लॉस ऑफ 1 17 धावा धाव फलकावरती आहेत आणि 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. राहुल आणि त्यांच्या बरोबरीने परेश चिखलेकर अतिशय विध्वंसक असे खेळाडू. नेक्स्ट बॉल याही वेळेला थोडा राईज झाला बॉल थोडासा आपण पहिला पिकअप करत असताना ऑन साइडला फटका मोठा एक्झिक्यूट करायचा होता प्रॉपर कनेक्शन नाहीये पण तो सिंगल रन या बॉलवरती नक्की मिळेल. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये राहुलने चांगला स्टार्ट दिला टीमला
त्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, 2 चौकार 1 षटकार आणि 22च्या 2 धावा आपण पाहिल्या. एकूण 16 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये प्रवीण शिंदेचं कमबॅक होताना आपण पाहिलं आणि हे कमबॅक गरजेचं होतं वाशिवली टीमसाठी. लेन बॉल लॉफ केला, बॉलला समोरच्या दिशेने व्ही सेप मध्ये बॉल मात्र चाललाय, अवकाशाला गवस निघात लॉंग ऑफला क्लिअर करताना हा दमदार शानदार परेश चिखलेकरचा षटकार. प्रयत्न, बॉल चालला फाईन लेगला, त्या ठिकाणी इनफिल्डला क्लिअर करत असताना आउटफील्ड मैदानाची फास्ट आणि या बॉलवरती मिळेल खणखणीत चौकार. टीम काउंद्रेला 4 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना काउंद्रे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 28. सन्मान या ठिकाणी घेत आहोत. NISM चे मॅनेजर आदरणीय इंगळे साहेब यांचा सन्मान केला जाईल. मंगेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. आपल्या परिसरामध्ये उत्तम असं एक क्रीडांगण आहे आणि त्या NISM मध्ये खतर मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे आमचे इंगळे साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय मंगेशजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे मंगेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्पर्धेचे आयोजक इंगळे साहेबांचा हा सन्मान माय चोपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये 12 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. एकूण धावा दाफल कबड्डी 1 गडी बाद 28. बाबूशा आपण पाहिला पाल्याचं मैदान खरतर पालेश्वरी, तिथे आवाजाचा रिफ्लेक्ट पुन्हा याचा, कारण समोर जर का बिल्डिंग असेल तर बोललेला आवाज पुन्हा येतो आणि मग तिथे पंचांना देखील संघर्ष करावा लागतो आणि असंच चित्र याही ठिकाणी घडलं पहिल्या ओव्हरमध्ये. आणि बऱ्याच वेळा आणि जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट असतं तेव्हाही प्रचंड क्राऊड असतो, तेव्हा खरं तर पंचांमध्ये प्रेशर असतं. परंतु या परिसरामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ही नामांकित जोडी आहे आमच्या अविनाश दादा अरुण दादा पारंगे. या खरं तर ऑफिशियल्सना आपण नेहमी प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहतो, चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं, पारदर्शक भूमिका. जीवन शिंदेचा पहिला बॉल फुल लेंथ ऑन साइडला दे घुमा के वाडिश लॉंगॉनला मोठा गॅप शोधला त्या ठिकाणी फलंदाज राहुलने आणि इथे मात्र हा चौकार येतो बॅटिंग करत असताना काउंद्रे संघाला. पहिल्याच बॉल होती चौकार आणि त्यानंतर संधी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. अखेरकार राहुलच्या पारीचा अंत, ज्याने सुरुवात चांगली केली तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चालला. विकेट नंबर 2 बघा, राऊंड विकेट आले यॉर्कर, त्याच्यावरती हाफ हेलिकॉप्टर ऑन साइडला मिसकूर झाला फटका. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली होते. सुरुवातीला असं वाटलं झेल सुटेल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय प्रथमेश गायकरने. दुसरा विकेट मिळाला वाशिवली संघाला. एप्रिलमध्ये पाहायला मिळतील आणि शिस्तबद्ध असं आयोजन, 1 दिवसीय स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट, वेळेचं बंधन आहे. त्यामुळे प्रत्येक संघांना मी विनंती करू, आता आपण प्रकाश होतामध्ये आहोत, बरोबर 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी समाप्त करावी लागतील. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने प्रत्येक टीमला मी देतोय. वेळेचं बंधन आहे आणि वेळेला मात्र महत्त्व द्यावं लागेल. 4थ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू प्रतीश मस्कर, इनट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकेट मिळालेले आहेत.
समोर टाकला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू होता, ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हर नाही तर अगदी वाईड स्ट्रॉंग ऑफला हा फटका पण पाहिला. 20 मध्ये ज्या ठिकाणी सिंगल मिळाली, सिंगलच्या मदतीने एंड बदलला, धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 33 धावा. सातत्याने वाशिवली संघ या मैदानावरती खेळलाय आणि या मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती सोबत मात्र हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने जोडलेला आहे. त्यामुळे नक्कीच थोडा ऍडव्हान्टेज या टीमला राहील, पण एका बाजूला रायगड मधील सर्वाधिक ताकदवर संघ म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं तो संघ आहे त्या ठिकाणी मेहरबान फॅन्स क्लब मंगलमोती काउंद्रे. आणि यानंतरचा होणारा सामना जयनमन चावणे आणि मोरिया बोरगाव. चला, गाडी जी मैदानामध्ये थांबली त्यांना विनंती असेल कार मालकांना, आपण थोडी गाडी लगेच बाहेर घ्या. रहदारीचा रस्ता आहे आणि त्या कार मालकांना ही विनंती राहील, आपण लगेचच थोडं आम्हाला सहकार्य करा, गाडी मैदानाच्या बाहेर घ्या. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपकाचं आयोजन, मैत्री चषक आळी आंबिवली 2026 गेले कित्येक महिने चर्चा होती, कित्येक दिवस या स्पर्धेबद्दल चर्चा चालू होती आणि आज तो दिवस उजडला आणि तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आणखीन एक टेनिस बॉल क्रिकेटचं दैदिप्यमान असं आयोजन भेटायला आलंय. आणि इथे देखील आपण पाहिलं मिसकूट झाला, लेन बॉल होता, राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि त्याच्यावरती पूल करत असताना हलकीशी वरची कडा घेतली, बॉल चालला त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 34 धावा, 34 लॉस ऑफ 2, 2 खेळाडू बाद 34. सध्याची परिस्थिती आपण पाहताय, काउंद्रे संघाची पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, मागच्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये आता जीवनने केलंय कमबॅक, वेगात टाकलाय पुन्हा एकदा, फास्ट अँड फ्युरियस, क्या बात आहे, प्रचंड वेग जीवनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल, भरधाव वेगाने हा बॉल टाकला, निर्धाव गोलंदाज आहे त्या ठिकाणी जीवन शिंदे, चांगला अष्टपैलू खेळाडू. जीवनला आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्याने पाहत असतो, जब दमदार योगदान त्याचं राहिलं, एक अनुभवी ऑलराऊंडर. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर, बॅकलिपला वर घेतलं आणि लेग लांचा प्रयत्न होता, बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, सेकंडचा कॉल, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. टीव्ही अंपायर कडे पण जाणार आहोत, समर्थ लाईव्ह आमचे मित्र रोशन म्हात्रे त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट चेक केलं जाईल, बरोबर बॅट ग्राउंडिंग झालेलं आहे की नाही पॉपिंग क्रीज मध्ये. जर का ज्या वेळेला बॉल स्टम्पचा वेध घेईल त्यावेळेस जर का फलंदाज मागे असेल तर डेफिनेटली विकेट मिळेल आणि एकच रन मिळेल, आणि जर का प्रॉपर पॉपिंग क्रीज मध्ये हा खेळाडू पोहोचला तर 2 धावा मिळतील काउंद्रे संघाला. डिसिजन पेंडिंग, निर्णयाची प्रतीक्षा आणि इथे निर्णय आलाय, खेळाडू बाद, नो डाऊट इट्स रन आउट. एकच रन या बॉलवरती राहील, त्यामुळे आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहेत 3 गडी बाद 35. 3 खेळाडू बाद 35 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपला, आकड्यांचा खेळ आपण पाहिला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद झाले, 35 धावा धाव फलकावरती आहेत. आता एक षटक बाकी आहे अंतिम. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल, शेरो शायराना अंदाज, सातत्याने बहुचर्चित असणारे आमचे समालोचक मित्र बाबूशा, त्यांच्या बरोबरीने आमचे आणखीन एक यंगस्टर समालोचक यश मालकर आणि आमचे दळवी रुपेश भाई दळवी यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. करता सर्वांना आपण देऊया शुभेच्छा. आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या आणि आता 35 धावा धाव फलकावरती आहेत. आता अंतिम षटक, मला वाटतं आपण मराठी शाळेमध्ये शिकलो असेल, चढता क्रम उतरता क्रम, हा उतरता क्रम लागलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा, त्यानंतर आणखीन कमी, तिसऱ्या ओव्हरमध्ये आणखीन कमी, आता चौथ्या ओव्हरमध्ये. चला, बोरगाव आणि चावणे संघाचा कॅप्टन, चला टॉसला रिपोर्टिंग करा. टीम बोरगाव, मोरिया बोरगाव आणि त्यांच्या बरोबरीने जय हनुमान चावणे, दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करा. बघा, मिड इनिंग मध्ये आपण लगेच टॉसकडे जातोय, त्यामुळे विनंती राहील चावणे आणि बोरगाव टीमला लगेचच आपण टॉसला रिपोर्टिंग करा. एक षटक बाकी आहे पहिल्या सत्रामधील, अंतिम षटक. बॉलिंग मार्क वर त्याला यश शिंदे, यशला आपण पाहतात पंकज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत. ललितला देखील तुम्ही या स्क्वॉड मध्ये पाहणार आहात. पंकज करदरामाबाद विकेट किपर, यश शिंदे बॉलिंग मार्क मध्ये. लेफ्टी बॉलर, वेगात टाकला बॉल, लेन बॉल होता आणि इथे मात्र कवसला टार्गेट करायचं होतं, गती जास्त असल्या कारणाने परेश चिखलेकरला बीट केलंय. त्या ठिकाणी एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर अंतिम षटक. बोरगाव संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल झालेला आहे. चावणे संघाचा कॅप्टन, त्यांनाही विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. पेन परिसरातील बोरगाव संघ याही वेळेला बॅकफुटला आले, एक्स्ट्रा कव्हरला कमालीचा फटका, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, षटकार.
बॉलच्या मेरिटनुसार खेळले. टर्न झालेला बॉल विथ द टर्न. त्या ठिकाणी आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या अगदी बाजूला हा फटका परेश चिखलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जेव्हा हे फटके येतात कव्हर्समध्ये षटकार, तेव्हा मात्र हे फटके नेहमी नेत्रदीपक राहिलेले आहेत आणि नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले हे फटके. ऑन साइडला वॉट शॉट, अप्रतिम स्लॉग इट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल चालला आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. रन 47 धावा फलकावरती. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर परेश चिखलेकरचं आक्रमण. मला वाटतं प्रवीण गरत करून भरपूर अपेक्षा होत्या या खरंतर मॅच मध्ये काउंद्रे संघाच्या पाठीराख्यानं, कारण सर्वाधिक जास्त व्यावसायिक क्रिकेट प्रवीण गरत या मैदानामध्ये खेळलाय आणि तो मात्र त्या ठिकाणी अपयशी राहिला. चला चावणे संघाचा कॅप्टन समीर पाटील किंबहुना एखादा सदस्य आपण लवकर टॉसला रिपोर्टिंग करा. आणि एका बाजूला मोरिया बोरगाव, कुणाल शिंदे, स्वप्नील शिंदे, सिद्धेश शिंदे यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणखीन एक मोठी लढत पेन वर्सेस पनवेल हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बी पोल मधून हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं. तिसरा येईल का? पहिल्या बॉलला डॉट त्या ठिकाणी फेस केला परेशने, त्यानंतर लगातार 2 षटकार. पुढचा बॉल यॉर्कर खोदून काढला एक्सा कव्हरला, गॅप मध्ये अपिश कव्हर ड्राईव्ह, कलात्मक फटकेबाजी, मैदानाच्या चहूबाजूला चौकार षटकारांचे आविष्कार दाखवतोय परेश चिखलेकर. हा फलंदाज 50 कंप्लीट, 50 अप, 51 धावा स्कोर कार्ड वरती. धावा कंप्लीट झालेल्या आहेत. क्या बात आहे केतन, खरं तुझंही कौतुक करेल. मला इतकी चांगली माहिती स्कोरर आम्हाला देतो त्याबद्दल त्याचंही विशेष कौतुक करावं लागेल. आणि असं म्हणतात समालोचकाचा बॅकबोन, उत्तम माहिती त्यांनी आम्हाला दिली आहे. पुढे टाकला बॉल, थोडासा बाहेर काढला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, वाईड बॉल. दबाव आता गोलंदाजावरती आहे, यश वरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आमचे यश मालकर आहेत, परंतु मैदानामध्ये यश शिंदे थोडेसे महागडे, एक्सपेन्सिव्ह स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. लास्ट ओव्हर मध्ये अपेक्षित धावा त्या ठिकाणी येताना आपण पाहता काउंद्रे संघासाठी 52 वरती सध्या 3. सध्या परिस्थिती अजूनही पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा समोर टाकलाय, व्यासपीठाच्या दिशेने फटका फसलाय, फिल्डर झेल खाली आले. अक्षय झिंगे झेल टिपत असताना विकेट मिळालाय. त्या ठिकाणी वाशिवली संघाला खेळाडू बाजाला परेश संघाने या ठिकाणी अवेलेबल आहे, त्यामुळे चावणे संघाला विनंती असेल, अगदी जवळचा संघ आहे या परिसरातला संघ, त्यामुळे जो एखादा सदस्य आला असेल त्यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉसला रिपोर्टिंग करा. या समीर पाटील येतो तिकडून, या आपण लवकर टॉससाठी. टीम कॅप्टन आज पारगावच्या स्पर्धेमध्ये डे क्रिकेटमध्ये चावणे संघ सहभागी झाला आणि तिथे आवाज आपण ऐकत होतो बाबूशांचा, आमचे मित्र समालोचक. लास्ट बॉल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, प्रथमेश मस्कर हा खेळाडू. रुद्र गुवारी, बुमबुम 12वा खेळाडू सध्या काउंद्रे संघाचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पंकज जाधव यांचे बिग फॅन. लास्ट बॉल 52 धावा फलकावरती, 4 गडी बाद 52 टार्गेट सेट करणारा चेंडू प्रथमेश आलाय लास्ट बॉल फेस करण्यासाठी. याही वेळेला आपण पाहिला मिसक्यूट झाला फटका ऑन द राईस, फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला चालला, डीप मध्ये फिल्डर सेकंडचा कॉल, धावत निघाले नॉस्टॅकिंग यांचे खेळाडू. 2 धावा घेत असताना इथे मात्र 2 धावा आलेल्या आहेत काउंद्रे टीमला. आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना एकूण धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 54, 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आलेत, चला समीर आलेत, चावणे संघाचा कॅप्टन चला समीर, आणि बोरगाव संघाचा कॅप्टन. मला वाटतं आता स्ट्रिक्ट नियम असतील या स्पर्धेमध्ये, प्रकाश झोतामध्ये आपण आहोत, त्यामुळे डिसिप्लिनचं पालन करावं लागेल. आदरणीय केतन गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेणार आहोत. जयहरमन चावणे आणि एका बाजूला मोरिया बोरगाव. चला दोन्ही कॅप्टन व्यासपीठावरती आपण या, टॉस केला जाईल. बिग फाईट, यश मालकर
टॉस या ठिकाणी केला हॅलो, जाईल. माईक चेक. हॅलो. चला दोन कॅप्टन या मोरिया बोरगाव आणि हनुमान चावणे टीमचा कॅप्टन जे नियम आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलेच असतील. हा नक्कीच काही साशंक असेल आत्ताच तुम्ही क्लिअर करू शकता. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस झालेला आहे. टॉस जिंकला चावणे टीमनं टॉस जिंकलाय. समीर आता आज डेची स्पर्धा देखील तुम्ही पारगाव येथे खेळत होतात. अचानकचं मैदान आहे, ऐतिहासिक मैदान, याच्यावरती खेळताना टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि त्यानंतर आयोजन विषय काय म्हणाल? आयोजन खूपच सुंदर आहे. निर्णय थोडा पेंडिंग आहे, करतो 2 मिनिटात. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहेत. मोरिया बोरगाव टीमचे कॅप्टन दाखल झालेत. पेनवरून इथपर्यंत प्रवास केलाय. जास्त अगदी मागच्या वर्षामध्ये देखील आम्ही पाहिलं होतं की मोरिया बोरगाव रसायनी परिसरात अगदी चांगला खेळ करत होती. एंट्रीज देखील भरपूर पाहिल्या, पण रसायनीमध्ये अचानकचं मैदान अगदी काय म्हणाले आयोजनाच्या आधी? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते. अचानकच्या मैदानावर आम्ही गेल्या वर्षी सुद्धा इथे खेळलो. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय तुमचा निर्णय असता? कारण या मैदानावरती खेळपट्टीवरती टॉस जिंकला असता, हरला तर आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आता टॉस हारलोय त्यामुळे काय बोलतो. तुमचा प्रवास कसा राहिला या वर्षीचा? मोरिया बोरगाव बन्नॉट फॉर्म मध्ये गत वर्षामध्ये आपण पाहिलं होतं, परंतु या वर्षामध्ये टीमचा प्रवास कसा आहे? या वर्षी सुद्धा म्हणजे फॉर्म मध्ये तर आहेतच, पण आता इकडे आम्ही दुसरी सेंटर खेळतोय त्यामुळे बघ. धन्यवाद. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये असतील आमचे बाबू शाह सर. चलिए, बहुत बढ़िया माहौल बना यहाँ पर. सभी का वेलकम, स्वागत है. और खास करके अतिथि देखिए अमरश पाहुणे. हॅलो. तर मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण पाहत आहे. दमदार समाजसेवक आणि कार्यशील नेतृत्व आदरणीय रोशनजी राऊत साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांना विनंती असेल या मंचावरती आदरणीय अज्जू सावंत साहेब खरं स्पर्धेचे आयोजक आहेत, सुप्रीमो ट्रॉफी, आणि त्यांच्या बरोबरीने राकेशजी कराडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. केदारदादा भोईर त्यांचं या ठिकाणी स्वागत. रितेशजी राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत. रोशनजी राऊत साहेब, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं. असंच काम करत राहा. किरण जुनगरे साहेबांचं आगमन, रमेशदादा पाटील साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. अधिकृत उमेदवार आदरणीय रोशनजी राऊत साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मला वाटतं सध्या आचारसंहिता चालू आहे आणि असं असताना देखील या स्पर्धेचं आयोजन थोडं रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे आम्ही आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब, आणखीन एक दमदार नेतृत्व आदरणीय बबलू मुकादम साहेबांचं आगमन, उमेशजी पाटील साहेबांचं आगमन, रमेशदादा पाटील साहेबांचं आगमन, सुरेशजी पाटील साहेबांचं आगमन. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब, बाबूशाह याच मैदानावरती खरं तर सुप्रीमो ट्रॉफीचं दमदार आयोजन आपण ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहत आलो, त्या स्पर्धेचे आमचे आयोजक मंचावरती आहेत, त्यांचं स्वागत. राकेशजी कराडे साहेबांचं आगमन, रोशनजी राऊत साहेब खरं तर एक कार्यशूल आणि एक कर्तव्यदक्ष असं एक नेतृत्व आपल्या विभागाला लाभलं आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. अजित भोईर साहेबांचं आगमन, त्यांचंही स्वागत. निलेशजी जोनकरे साहेबांचं आगमन. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय या ठिकाणी सहर्ष स्वागत. मला प्रचारच करत असताना या इथे या स्पर्धेसाठी त्यांची आवर्जून उपस्थिती, त्यामुळे या स्पर्धे शोभा आणखीन द्विगुणित झाले. आपलं आम्ही या स्पर्धे निमित्तानं स्वागत करतोय. बालचंद्र राऊत साहेब त्यांचं आगमन, दत्तात्रय खाणे साहेबांचं आगमन, बबलू मुकादम साहेबांचं आगमन. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं बा. अनिल कराडे साहेबांचं आगमन, नितीनजी राऊत साहेबांचं आगमन, मनीषजी गायकवाड साहेबांचं आगमन आणि रोशनजी राऊत साहेब मुख्य आमचे या ठिकाणी मान्यवर अधिकृत उमेदवार, त्यांचं स्वागत फलंदाजाने केलंय. पहिला बॉल अप्पर कट आणि बॉल सारा त्या ठिकाणी थर्ड मॅनला सीमा पार. वेलकम बाउंड्री, भव्य स्वागत. पाहुण्यांचं स्वागत करत असताना हा चौकार येतोय वाशिवली टीमसाठी. आगतम स्वागत.
सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. त्यांचं स्वागत. येस बाबूशा. चला आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत आहे. खास करून बघा रोशनदादा राऊत त्यांच्या सोबत जेवढे पण मान्यवर अतिथी उपस्थित आहे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तो चलिए चलेंगे मैच की तरफ मुकाबला की तर या ठिकाणी सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सक्षम नेतृत्व रोशनजी राऊत साहेबांसाठी. नेतृत्व कसं असावं, दमदार असावं आणि कर्तव्यदक्ष असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय रोशनजी राऊत साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषक आई अंबे यांच्या वतीने केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. आणि यानंतर आणखीन एक दमदार नेतृत्व आदरणीय रमेशजी पाटील साहेबांचा मी सन्मान घेत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय रमेशजी पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन आहे परंतु आज मंचावरती आपण पाहता आपल्या अधिकृत उमेदवार आदरणीय रोशनजी राऊत साहेबांचं आगमन आणि उपस्थित सर्व मान्यवर त्यांचा आदरातिथ्य आपण करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने मैत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि यानंतर आदरणीय अजितजी सावंत साहेब यांना सन्मानित केलं जाईल. आदरणीय अजितजी सावंत साहेब क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे समाजसेवक आणि स्वतः खरंतर दमदार आयोजक आदरणीय अजितजी सावंत साहेबांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि यानंतर आदरणीय बबलू मुकादम साहेब यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. तर सन्माननीय बबलू मुकादम साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. अप्रतिम फटका गुडघा टेकत असताना फॉलिंग स्वीप दाखवला फलंदाजाने. आणखीन एक खणखणीत चौकार. आणि यानंतर डीजे आपण थांबायचं. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. सुरेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल. या विभागामध्ये टेनिस क्रिकेटला दिशा गती देणारे असे अनुभवी खरंतर व्यक्तिमत्व आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आदरणीय भालचंद्र राऊत साहेब यांना मी सन्मानित करत आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आदरणीय भालचंद्र राऊत साहेबांचा सन्मान करावा. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहत आहे मंच आता गजबजून भरलेला आहे. भालचंद्र राऊत साहेबांचा सन्मान आणि यानंतर राकेशजी कराडे साहेब यांचा सन्मान केला जाईल. राकेशजी कराडे साहेबांचा आपण सन्मान करतोय. राकेशजी कराडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राकेशजी कराडे साहेबांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. खरं तर दरवर्षी बाबूशाह सुप्रीमो ट्रॉफीमध्ये एक थीम असे. मला वाटतं आपण पाहिला प्रभू श्रीरामांची भूमी अयोध्या नगरीची थीम आपण पाहिली. निष्ठावंत मातोश्रीच्या शिवसैनिक ही थीम आपण पाहिली आणि सातत्याने नवनवीन याच मैदानावरती पाहिलं आपण सुप्रीमो ट्रॉफीच्या माध्यमातून त्या स्पर्धेच्या आयोजक मंचावरती. त्यांचं स्वागत. राहुल राऊत साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. राहुलजी राऊत साहेबांचा सन्मान केला जाईल. आदरणीय रोशनजी राऊत आज आमचे अधिकृत उमेदवार मंचावरती आले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. विजयी भव या शुभेच्छा आपण देऊया या मंचावरून. निलेश झुनकरे साहेबांचा सन्मान आम्ही घेत आहोत. पुन्हा एकदा पंकज आक्रमक फटका खेळतोय. निलेश झुनकरे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर आमचे मित्र केदार भोईर त्यांना आपण सन्मानित करूया. केदार भाई आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा. नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. आज रोशनजी राऊत साहेब आपल्याला खरं तर तरुण तरफदार असं व्यक्तिमत्व या परिसरात लाभलेलं आहेत आणि त्यांचा सन्मान होताना आपण पाहत आहे. केदार भोईर यांना आपण सन्मानित करूया. चला आपण आमचा सन्मान स्वीकार करावा या स्पर्धेच्या निमित्ताने. आपलंही स्वागत. पंकज आक्रमक झालाय. अफलातून फलंदाजी मैदानामध्ये करतोय. वाशिवली संघाची रन मशीन आणि अचानकचं मैदान म्हटलं की पंकज हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलंय. 17 धावा स्कोर कार्ड वरती 55चा पाठलाग करत असताना आदरणीय दत्तात्रय खाणे साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. दत्तात्रय खाणे साहेबांचा सन्मान केला जाईल आणि मंगेशी पांगस साहेबांचं आगमन. त्यांचंही स्वागत. स्विच केला रिवर्स. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी मैदानामध्ये सांगतोय पंकज शिंदे. अफलातून फलंदाजी मैदानाच्या चोहूबाजूला षटकार चौकार तो दाखवतोय. मंचावरती पाहुण्याचा सन्मान आणि मैदानामध्ये देखील तुफान फलंदाजी होताना आपण पाहताय पंकजच्या माध्यमातून.
मंगेशी पांगत साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. मंगेशी पांगत साहेबांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकार करावा. आणि यानंतर सुरेश पाटील, सुरेश पाटील साहेबांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. योगेशजी कराडे साहेब, योगेशजी खाणे साहेब, क्षमा असावं, योगेशजी खाणे साहेब त्यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. पुढे आले होते काउंटर अटॅकचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बाटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. सदाशिव पाटील साहेब त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि संपूर्ण व्यासपीठाचा आपण आता शब्द सुमराने स्वागत करूया. अजित भोईर, अजित भोईर, अशोक दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही इथे घेत आहोत. अजित भोईर साहेबांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पंकज खाणे साहेब, पंकज खाणे साहेब यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोशनदादा राऊत या मंचावरती आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आपण पाहता संपूर्ण हा परिसर एकजूट झालेला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. सदाशिव पाटील साहेब आमचे सिनियर व्यक्तिमत्व सदाशिव पाटील साहेब त्यांना सन्मानित केलं जाईल. धन्यवाद रोशनदादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट ऑफ लक, नक्कीच विजयी भव या शुभेच्छा मी देतोय आणि असंच चांगलं काम करत राहा. चांगलं नक्कीच या कामाची पोचपावती तुम्हाला आपल्या समाजाच्या वतीने दिली जाईल. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंकज शिंदेला 3 षटकारासाठी संतोष ठोंबरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पंकज शिंदे 3 षटकारासाठी महेंद्रदादा घडगे यांच्याकडून पण वडगाव 500 रुपये कॅश प्राइज आहे. भरपूर मान्यवर बघा अतिथी, सर्वांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. खास करून बघा रोशन दादा राउत दादा, शुभेच्छा. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए सागर पहुंचा है. तो चलिए बात करेंगे रोशन दादा राउत के सोचते थोड़ा सा रचा लेते हुए. कहते ना, समाज में ऐसा चेहरा ढूंढो जो मुसीबत में ज्यादा, तस्वीर में कम और ज्यादा हमेशा देखिए समाज के लिए खड़े उतरते हैं और उनके साथ देखिए जितने भी उनके कार्यकर्ता साथ में, सभी का वेलकम, स्वागत है. तो चलिए मुकाबला की थोड़ी सी बात करेंगे. 55 का टारगेट है और जहां पर देखिए बात करेंगे 23 रन आ चुका है. मयूर पाटिल सर देखिए बात करेंगे. अब स्कोर देखिएगा जुड़ते हुए और चेतन भाई देखिए बात करेंगे, यहाँ पर रचा लेंगे. बहुत बढ़िया इनकी स्कोरिंग की, खास करके रेशमा जी मैकर भी दीवानी हुई थी. जिस तरह से इनकी हैंड राइटिंग है बड़े कमाल की. चलिए चलेंगे हमारे देखिए अतिथि पाहुणे खास करके यहाँ पर तशरीफ रखे थे. मुकाबला की बात करेंगे. अब मजा आएगा, दर्शक कहीं जाना नहीं है. प्रश्न कसमा कस मुकाबला देखिए यहाँ पर खास करके पंकज शिंदे और मानो के कारुंद्र के बीच में यह बड़ा फाइट चल रहा है. यहाँ पर पंकज शिंदे के ऊपर देखिए काफी कैश प्राइज है. क्या उन्हें रुकने में कामयाब हो पाएंगे? चलिए आखिरी गेंद भाई इस ओवर की निर्णायक गेंद. ओ कल्पेश देखिए सीजन की बात करेंगे, बड़े घातक गेंदबाजी हैं. कल्पेश गरत को देखिए रोक लेना, माने को यहाँ पर रानी बली देखिए बात करेंगे. अभी भी 12 गेंद 22 रनों की जरूरत है यहाँ पर. माफी चाहेंगे, 55 का टारगेट है, 23 बना है. अभी भी 32 की जरूरत है यहाँ पर. थोड़ी सी देखिए मेहमानों के यहाँ पर से आना चाहना. और करण रनर देखिए बात करेंगे. अभी भी देखिए 11 की ऊपर आपको बनानी होगी यहाँ पर रन. 12 गेंद 32 की जरूरत है. चलते थोड़ा डीजे के पास वापस लौटे फिर से इस बार मुकाबला में. जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव साधा, भूमिपुत्र आली आंबिवली गावचा युवा पुढारी खंदा. यो दादा आमचा चेतन दादा, यो यो दादा आमचा चेतन दादा, यो यो दादा चेतन शिंदे दादा. क्या बात है, क्या बात है. देखिए दादा पूरा करीब अपना वादा. तो निश्चित रूप से सभी को देखिए आभार मानना चाहेंगे. 23 पर 1 है लेकिन अभी भी 32 रनों की जरूरत है. कहते ना, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है. लेकिन देखते हैं ये मुकाबला क्या कुछ होगा. गेंदबाजी में लेके आते हुए गेंदबाज. चलिए माश बताओ भाई, गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर
सनी घर देखिए बल्लेबाजी में बात करेंगे पंकज सिंधे देखिए 6 पर 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 6 गेंद की बात करेंगे 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर की बात करेंगे 23 रन, लेकिन अभी भी जीत के लिए देखिए बात करेंगे तो 32 की जरूरत है। क्या होगा मुकाबला देखिए टीचे बहुत बढ़िया देखिए हमारे अच्छा साथ देते हुए और साथ और भी काफी देंगे। यहाँ पर क्राउड देखिए एकदम से खचाखच और बल्ले का किनारा लेता, बड़ा किनारा था यहाँ पर। बाल बाल बचे रोशन सर कहा जाता है ना गली में। ओ गलती देखिए यहां से, शायद बल्लेबाज तैयार नहीं थे यहाँ पर। जीवन सिंधे थोड़ी सी नाखुश, पंकज सिंधे थोड़ी सी नाखुश थे, रन लेना चाहते थे, दूसरा करना चाहते थे यहाँ पर, लेकिन सिंगल आने के साथ साथ यहाँ पर जीवन सिंधे के पास स्ट्राइक के समीकरण की बात करेंगे 31 की अभी भी जरूरत है। आने वाला 11 गेंद से क्या मुकाबला चलता हुआ, कांटे का मुकाबला देखिए यहाँ पर। मानो कि पंकज सिंधे जीवन सिंधे की साझेदारी थोड़ा घातक साबित हो रही है यहाँ पर। सनी गरत क्या रुक पाएंगे इन्हें? और सीधा देखिए के लिए यहाँ पर लॉन्ग आउट पर फील्डर तैनात है, वहां गेंद रोक लिया जाता, तब तक देखिए 1 रन आता हुआ। सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे पहुंचेगा लेकिन मंजिल नहीं भाई। अभी भी देखिए आने वाला 10 गेंद बचा है और जीत की बात करेंगे 30 रनों की जरूरत है। हर गेंद पर देखिए 3 के औसत से रन बनाना है। मंगेश दादा घर देखिए बात करेंगे काड़ुंद्रे जिनकी तरफ से, मनीष दादा घर देखिए इनकी तरफ से शुभकामना। ऊंचाई तो ली है, क्या लंबाई भी लेकर जाएगा? भाई लंबाई भी लेता हुआ गेंद को पहुंचाया दूर 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 दूर, अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। डांसर आते ही देखिए हमें सैल्यूट के निश्चित रूप से। पिछला साल मजा आया था, थोड़ा लुक बदला है दादा का, थोड़ा पहचानना मेरे को भी कठिन हो गया। हाँ गिरीश का गाना सुनेगा। खींचा भाई यहां से देखिए ऊंचाई और लंबाई देखिए, बड़ा हिट देखिए यहां से। AK-47 छरे। दो छक्का कहीं कैश प्राइज है उनके नाम। 3 छक्के के लिए टीम का स्कोर 37 बना है। और जहां पर समीकरण के थोड़ा सा जिक्र करेंगे। आने वाला देखिए अभी भी 8 गेंद बचा है और खास करके जीत के लिए 18 रनों की जरूरत है यहाँ पर। और 3 छक्का लगाते तो रोशन सर कैश प्राइज आपकी भी तरफ आता है, लेकिन से और इसके साथ साथ देखिए महेंद्र दादा गढ़ के देखिए इनकी तरफ से भी उड़गांव देखिए 500 रुपया कैश प्राइज है। तो चलिए अभी भी 18 की जरूरत है और गेंद बचाए देखिए 8 है। और क्या बल्लेबाजी देखिए यहाँ पर पंकज सिंधे करते हुए। शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर जब तक पंकज सिंधे जिंदा है। 8 गेंद अभी भी बात करेंगे, जीत के लिए 18 की जरूरत है। और एकदम से देखिए मैदान पर सन्नाटा, और कितना बड़ा छक्का था रोशन सर, लाजवाब। वो गेंद देखिए पहुंच नहीं पा रही है, तो फिर आपको नया गेंद चुनना होगा भाई यहाँ पर। पूरी तरह से देखिए अजय मल्हार से वासिल टीम यहाँ पर देखिए पहला विकेट गिरा शुरुआत में, लेकिन उसके बाद देखिए तूफान आता हुआ। कल कौन भूल सकता है रोशन सर, जिस तरह के न्यूजीलैंड टीम ने देखिए 208 रन बनाने के साथ उन्हें भी लगा था बड़ा आसानी से बचा लेंगे, लेकिन ईशान किसान का तूफान, कप्तान सिनातान सूर्या कुमार यादव का तूफान आया था। मानो कि 6 पर 2 विकेट वहां पर था, लेकिन यहां भी शुरुआत में विकेट गिरा और उसके बाद देखिए तूफान पंकज सिंधे जीवन सिंधे के बचे। अभी भी कालुंद्रे टीम मुकाबला हारा नहीं है पर महबूब मेहरबान मंगल मूर्ति कालुंद्रे इस नाम से टीम मैदान पर उतरा है, क्योंकि टेनिस क्रिकेट के कालुंद्रे टीम कहा जाता है ऑस्ट्रेलियन टीम है भाई। यहाँ पर आखिरी गेंद तक लड़ने की ताकत रखते हैं, लेकिन पंकज सिंधे देखिए 2 छक्का लगाकर मैच को ओपन कर दिया है। ये 2 छक्का कहीं ना कहीं मुकाबला को खींचा यहाँ पर से तैयार। यहाँ पर गेंदबाजी में फिर से एक बार सनी यहाँ पर है और ये चलिए तीसरे की तरफ भाई देखिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई भी ले ली भाई, लंबाई भी मार डाला सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। मेरा मोहम्मद डीजे वाला तो भी तोड़ दो डीजे का ताला।
बहुत बढ़िया देखिए छक्का के साथ 12 की अभी देखिए जरूरत है। और महेंद्र दादा गढ़ देखिए वडगांव जिंग की तरफ से देखिए 3 छक्के के लिए 500 रुपया कैश प्राइज जमा था 12 खिलाड़ी के पास है। अव्वा कैच के लिए देखिए बात करेंगे 100 रुपया करके देखिए बात करेंगे मैत्री चषक हमारे और देखिए अली अंबुली देखिए बात करेंगे यहाँ पर से और पूरे उनके देखिए मैत्र परिवार है। और अभी देखिए बात करेंगे समीकरण बदला है 6 गेंद बात करेंगे 12 की जरूरत है। क्या मुकाबला चलता है यहाँ पर रोशन सर कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर से मानो कि यहाँ पर कालुंडे टीम के खिलाफ यहाँ पर दीवार बनकर पंकज सिंधे खड़ा हुआ पर 6 गेंद बात करेंगे जीत के लिए 12 की जरूरत है। चलते हुए डीजे की तरफ वापस लौटते हैं फिर बार जरूरत आहे 7 चेंडू अजून 12 धावाची गरज आहे। बघा ये पंकज शिंदेच्या फलंदाजी 11 चेंडू 31 धावाची इनिंग्स अतिशय सुंदर इनिंग्स है। लेकिन अभी भी देखिए कालुंडे टीम मुकाबला हारा नहीं है भाई। यहाँ पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल रहे रॉस टेलर देखिए भाई स्लोअर गेंदबाजी यहाँ पर क्या चाल में फंसाएंगे लेकिन अच्छा सोचता है यहाँ पर खास करके यहाँ पर जीवंत सिंधे ने देखिए स्ट्राइक लेकर पंकज सिंधे के बड़े मौका दे दिए भाई। आने वाला 5 गेंद जीत की बात करेंगे 11 की जरूरत है। चलिए चेसिंग बात करेंगे कंपल्सरी रोशन सर 5 गेंद और 11 की देखिए अभी भी जरूरत है। कौन बोलते हैं चलिए बात करेंगे यहां पर तो चलिए बात करेंगे यहां पर अभी भी देखिए गेंद बचाए। ओ अच्छा गेंद देखिए यहां पर नहीं रोशन सर देखिए इतनी लंबी से अगर गैप कर देंगे कमेंट्री का फिर मजा नहीं आएगा। थोड़ा सा तो आवाज घूम रहा है कहना कि यहाँ पर से लेकिन बड़ी गैप नहीं रख सकते यहाँ पर। हाँ बात करेंगे 44 पर देखिए यहाँ पर एक बल्लेबाज लेकिन अभी भी 4 गेंद है जीत के लिए 11 की जरूरत है। तैयार गेंदबाज तैयार देखिए यहाँ पर से खास करके प्रवीण गरत भाई यहाँ पर कहते ना चल पड़े हैं तो अब नहीं रुकेंगे भाई चल पड़े हैं तो अब नहीं रुकेंगे लेकिन पंकज सिंधे को क्या रोक पाएंगे। और आगे निकले देखिए स्टेप आउट करके अपील देखिए यहाँ पर और ये फायदा रहता है जब आप किच का इस्तेमाल करते हैं। और किससे भी बड़ी गलती भाई लेने का थी ना पड़ गया यहाँ पर देखिए जहां सिंगल होना चाहता लेकिन लेग बाय से 2 रन आता हुआ और ये 2 रन उतना दर्द देगा जितना यहाँ पर खास करके गब्बर को दर्द दिया था भाई। गब्बर ने भी गलती किया था ठाकुर का 2 हाथ काटा था भाई लेकिन ठाकुर ने लेग बाय से कुचल कर मारा था और पंकज सिंधे को लेग बाय से 2 रन देना मानो के खतरे की घंटी। गलतियों को भूल जाइए सबक को याद रखिए। अभी भी देखिए 3 गेंद 9 की जरूरत है पर क्या मुकाबला चलता है पर क्या पंकज सिंधे अपना काम आसान बना पाएंगे या रॉस। और ये देखिए और एक गलती कर बैठे भाई यहाँ पर नो बॉल और उसके साथ 2 रन आता है यहाँ पर से। बहुत गलती देखिए इससे गलती लेकिन कहते ना कभी कभी साथ चुहा खाकर बिल्ली हज को चली गई। कभी कभी ज्यादा गलती करने के बावजूद भी मुकाबला बचा लेते लेकिन यहाँ पर 1+2 देखिए 3 रन आने के साथ समीकरण बदला है। 3 गेंद देखिए 6 की जरूरत है और क्या मुकाबला पंकज सिंधे खेलते हुए यहाँ पर से कमाल की बल्लेबाजी देखिए पर जितना भी तारीफ किया जाए पंकज सिंधे की बल्लेबाजी के उतना ही कम देखिए पर 3 गेंद की बात करेंगे 6 की जरूरत है और पंकज सिंधे की इनिंग देखिए 33 रनों का इनिंग्स है। एक बार जोरदार तालियां पंकज सिंधे के इनिंग्स के लिए क्या चुकार इनिंग्स खेलते हैं पर 3 गेंद अभी भी 6 की जरूरत है। ओ ये चलिए मेरे प्रवीण गरत देखिए ये भी बता रहे भाई तू शेर है तुम्हें बब्बर से लेकिन नो बॉल जब रहता है ना हमने देखा था 2022 में विराट कोहली का विकेट गया था लेकिन उसके बाद फ्री हिट के कारण बचे थे और तीसरा रन भी वहां कंप्लीट किए थे। क्या वो मुकाबला रोशन सर पर देखा जा रहा है। डिस्केट देखिए यहां पर थोड़ा सा चलता हुआ देखते हैं यहां पर से अंपायर देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार करना पड़ेगा क्योंकि नो बॉल था प्रीट लेकिन रन आउट है। लेकिन देखते हैं यहां पर ओ यूटी एक बात बताएं
रनआउट से कोई आपको रोक नहीं सकता है भाई। यहाँ पर रोशन सर देखिए बात करेंगे, यहाँ पर गलती की भाई आपने, कुराड़ी पैर पे मारा है यहाँ पर तो भुगतना पड़ेगा। और विकेट किसका गिरा यहाँ पर से? और खास करके देखिए बड़ा विकेट भाई गिर गया यहाँ पर से। पंकज सिंधे देखिए रिप्ले में देखेंगे क्या कुछ हुआ था यहाँ पर। निश्चित रूप से बड़ी दबाव देखिए, दबाव बनी है भाई यहाँ पर नई बल्लेबाजी, लेकिन अब जीवन सिंधे को वो काम निभाना पड़ेगा, क्योंकि पंकज सिंधे के आउट होने के बाद है अगर इस काम को कोई आसान कर सकता है वो है जीवन सिंधे भाई। नई बल्लेबाज मैदान पर है अक्षय सिंधे पर। रोशन सर देखिए जब जब रनआउट हुए हैं और जब जब किसी टीम को वाइड एंट्री मिला है और अक्सर देखिए कारगर साबित हुए हैं। क्या ये रनआउट उतना बड़ा हो सकता है जो 2019 में महेंद्र सिंह धोनी का रनआउट हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था, लेकिन हमेशा ऐसा नहीं होता है भाई। लेकिन रिकॉर्ड देखिए इतिहास कुछ समय के लिए बताता हुआ। और अभी देखिए समीकरण की बात कर लेंगे भाई। चलिए अंपायर थोड़ा सा रुकिए, अंपायर चलिए थोड़ा कैलकुलेशन करिए यहाँ पर। अभी जो अंपायर रन था यहाँ पर नहीं ना, 1 रन, तो चलिए बात करेंगे फिर 5 रनों की जरूरत है, बराबर है। चलिए 12 खिलाड़ी थोड़ी सी कोई बात नहीं, होता है कभी कभी। और ये चलिए गेंद आखिरी गेंद तक मुकाबला जाएगा। देखिए यहाँ पर फिर से एक बार देखिए मौका बनाते हुए नहीं जीवन सिंधे का यहाँ पर अक्षय सिंधे देखिए भरोसा खुद पर। जीवन सिंधे का विकेट गिरा भाई यहाँ पर, थोड़ा सा देखिए लड़खड़ाते हुए लगातार विकेट जाता हुआ, लेकिन अक्षय सिंधे देखिए अभी स्ट्राइक पर रहेंगे। लेकिन एक गेंद और जीत के लिए देखिए बात करेंगे 4 रनों की जरूरत है। चलेंगे थोड़ा डीजे के पास, 1 गेंद 4 की जरूरत है। क्रॉसिंग लाइन है, आपको तुरंत क्रॉस करना पड़ेगा, इस चीज आगे के लिए ध्यान रखना पड़ेगा। चलिए अंतिम गेंद के 4 की जरूरत है। कमाल का मुकाबला देखिए यहाँ पर, क्या मुकाबला यहाँ पर बचा पाएंगे यहाँ पर प्रवीण घरातिया बल्लेबाज अक्षय ने कुछ पर भरोसा दिया है। एक बार जोरदार तालियां आखिरी गेंद के लिए यहाँ पर। 1 गेंद 4 की जरूरत है और कंपल्सरी चेसिंग की बात है। यूं कछुआ ने नहीं जीता था बाजी खरगोश से, चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी भाई। धक 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 धक। ओ ये चलिए भाई बहुत बड़ी गलती देखिए, चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी भाई यहाँ पर। धक 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 बल्ले को 4 रन हल्लक्कर इन द टीम। सन्माननीय मंगेशजी पांगत साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल। पंकज शिंदे मॅन ऑफ द मॅच आहे। पंकज विनंती आपण या मैदान खाली करायला